सिव्हिल रुग्णालयात उपचारादरम्यान निवासी महिला डॉक्टरासोबत असभ्य वर्तन केल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे। साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच सोलापुरात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे। सदर बाजार पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे। पीडित महिला डॉक्टर शनिवारी रात्री 12 वाजता रुग्णांवर उपचार करत होत्या। त्यावेळी त्यांच्या पाठीमागे उभा राहिलेला आरोपी पुष्पक तिप्पण्णा तळभंडारे वय 28 राहणार अशोकनगर भगतसिंग मार्केट याने वाईट हेतूने त्यांना स्पर्श केला। घाबरलेल्या डॉक्टरांनी मागे वळून पाहिले असता आरोपी त्यांना एकटक बघत होता। डॉक्टरांनी तात्काळ सुरक्षा रक्षकाला पाचारण केले आणि आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले। पोलिसांनी पुष्पकला अटक केली, मात्र उलट्यांचा त्रास होत असल्याने त्याला पुन्हा सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी तळभंडारे याच्यावर यापूर्वीही विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि तो जामिनावर बाहेर होता। या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक पारडे हे करत आहेत। हो, गेल्या 3 दिवसाआधीची एक गोष्ट आहे। एक ड्युटीवर असलेली महिला रेसिडेंट डॉक्टर जी रात्री तिला कॅज्युअल्टीतनं आपत्कालीन विभागातनं कॉल आल्यामुळे ती पेशंट बघायला गेली आणि तिच्यासोबत एका पेशंटनीच छेडखानी केलेली आहे। त्याच्यासाठी आम्ही पोलीस रिपोर्ट तत्काळ रात्रीच जाऊन दिलेली आहे। पोलिसांनी गुन्हेगाराला ताब्यात घेतलेला आहे, पण त्याच्यावरची कार्यवाही व्हायची आहे आणि आम्ही त्याचा फॉलोअप घेतो आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an